अगदी आपण ज्यांच्या आतुरतेने वाट पाहतो ते आदरणीय आमदार साहेब सचिनभाऊ आहेर, संपर्क प्रमुख पुणे जिल्हा. शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना अभिवादन करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मरण करून आजच्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित राहिलेल्या तुम्हा आपल्या सर्वांच्या आवडत्या उपनेत्या आदरणीय सुषमाताई अंधारेजी, मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, सर्वांची नावं घेतली तर अजून वेळ जाईल, आदरणीय व्यासपीठ, तमाम उपस्थित असलेले वेगवेगळे, मग ते युवा सेना असेल, महिला संघटना असेल, फादर बॉडीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, पत्रकार, कार्यकर्ते, बंधू भगिनी बांधवांनो, तरुण सहकारी मित्रांनो, खरं तर सुषमाताई बोलल्यानंतर कुठचाही वक्ता उभा राहू शकत नाही. आणि ही ख्याती, ही ताईंची ही जी तळमळ जी आहे, ही मनातल्या ज्या भावना आहेत ते भावना व्यक्त करण्याचं काम करत आहे. आणि या भावना व्यक्त करत असताना पण तुम्ही जर पाहिलं असेल की, आणि आपण सर्वांनीच बघितलं असेल की, अशा अडचणीच्या काळामध्ये ज्यावेळी अनेक खासदार सोडून जात आहेत, अनेक मंत्री असतील, माजी मंत्री असतील, आमदार सोडून जात आहेत, अशा वेळी एक चळवळीतला एक कार्यकर्ता आपल्या पक्षाकडे येतो आणि निवड येत नाही, तर मी तुमच्याकडनं काही अपेक्षा करत नाही, पण अशा अडचणीच्या काळामध्ये मी तुमच्याबरोबर ताकदीने उभा राहण्यासाठी मी तुमच्यावर तयार आहे. त्याचं उदाहरण द्यायचं असेल तर ते सुषमाताई अंधारेंचा देता येईल. ताई, तुमचं उदाहरण द्यायचं, पण इकडचे उदाहरण द्यायला लागलं तर मोठी यादी लागेल. आज माननीय मुख्यमंत्री या जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाच्या बद्दल आता त्यांचा फार मोठा संभाषण, भाषण किंवा झालं असेल, आणि आज आपण पाहिलं असेल की मुख्यमंत्र्यांच्या बाजूला दोन चंगू आणि मंगू पण दिसत होते, ज्याचा उल्लेख तुम्ही केला इकडे अगोदर, की काही वर्ष अगोदर किंवा गेल्या वर्षभरामध्ये, या वर्षभराच्या अगोदर अशाच वेगवेगळ्या व्यासपीठावरती ज्यावेळी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न निर्माण झाले, या राज्यामध्ये राज्यकर्ते म्हणून घेऊन आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी एक सक्षम नेतृत्व देण्याचं काम ते करत होते. आणि हे मी सांगण्याची गरज नाही की काही प्रमुख नेत्यांच्या बद्दलची चर्चा या देशामध्ये होऊ शकते, जगामध्ये होऊ शकते, पण आज आपल्याला अभिमान वाटावं की कुठचाही प्रशासकीय ज्ञान नसताना, कुठचाही लोकप्रतिनिधी पद कधी आयुष्यामध्ये त्याला सामोरे जाण्याचं काम किंवा त्या पदाचा कधी स्वीकार करण्याची भूमिका ज्या व्यक्तीने घेतली नाही, आणि अडचणीच्या काळामध्ये देखील एक सक्षम नेतृत्व, प्रशासकीय नेतृत्व हे आपण देऊ शकतो, हे दाखवण्याचं काम, दाखवण्याचं धाडस आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी करून दाखवण्याचं काम केलं. आणि निवड केलं नाही तरी कुटुंब प्रमुख म्हणून साथ देण्याचं काम तुम्ही केलं. मी त्या पार्श्वभूमीवरती जात नाही, कारण त्या वेळोवेळी परत ती चर्चा करून आपल्याला आता पुढे जाऊन काही गोष्टीची चर्चा घडवायची, आणि ती निश्चितपणे आपण पुढच्या काळामध्ये घडवणार आहोत. पण अशा अडचणीच्या काळामध्ये पण देखील ज्यावेळी आपला नेता त्या पदावरती बसलाय, एका बाजूला काँग्रेस असेल तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी असेल, एक नवीन विचारधारा घेऊन एक नवीन विचाराची बांधणी करत असताना, या राज्याला संघटित करत असताना, वेगवेगळ्या समाजाला न्याय देत असताना, प्रत्येक घटकाला काय ना काहीतरी देणं गरजेचं आहे, त्यांना आपण देणं ही आपलं ही जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे. या दूरदृष्टिकोनातून काम आणि प्रयत्न करत असताना त्याला साथ द्यायची ऐवजी काही लोक त्यांना पाय खेचण्याचं काम करत होते, हे या जिल्ह्याने देखील पाहण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याला मी साक्षीदार आहे, कारण गेल्या 2 वर्षा अगोदर संपर्क प्रमुख या नात्याने वर्षभरामध्ये मी आल्यापासून एकच रडगाणं असायचं या संपूर्ण जिल्ह्यामध्ये की कार्यकर्त्यांवरती अन्याय होत आहेत, कार्यकर्त्यांचे हे प्रश्न सुटले नाही, विभागातली हे समस्या सुटलेल्या नाही, आणि याला सर्वस्वी जबाबदार जर कोण असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. हे या व्यासपीठावरून बोलून दाखवलेले आहेत. अनेक पत्रकारांनी देखील त्याची दखल घेण्याचं काम केलं.
परंतु आज हे स्पष्ट झालेलं आहे आणि हे कार्यकर्त्यांनाही माहित आहे. त्यातून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे जनतेमध्ये पण जायला पाहिजे की आपला नेता ज्यावेळी हा संघर्ष करत होता त्याला साथ देण्याऐवजी ही मंडळी ह्याचा हा षडयंत्र तो आजचा नव्हता, तो षडयंत्र हे ठरलेला होता आणि त्या षडयंत्रचे भाग म्हणून ही मंडळी ही एका प्रकारे या विरोधी पक्षाचं काम ते त्या काळामध्ये करत होते आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये किंवा जनतेच्या मनामध्ये असं भ्रम तयार करण्याचं काम ते सातत्याने करत होते की आपल्यावरती जो अन्याय होतोय हे आपल्या या इकडच्या नेतृत्वावरती होतोय, ही युती आपण आघाडी केली म्हणून होतोय आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार हे आपले पक्षाचे नेते आहेत, हे एक चित्र भासवण्याचं काम करण्याचं काम करताय. ताई तुम्ही दीपक केसरकरजींचा बोललात, पण या जिल्ह्याने तर असं बघितलं की ज्या व्यक्तीने त्यांना पराभूत करण्याचं काम केलं तेच पुरंदर तालुक्यातले आपले माजी मंत्री हार घेऊन 2 दिवस त्यांची वेळ घेण्यासाठी फिरत होते आणि पहिला हार घालण्यामध्ये मी कसं नंबर पहिला 1 येईल म्हणून त्याच्यामध्ये स्पर्धा घालण्याचं काम देखील करण्याची भूमिका घेत होते. आणि कोण होते ते? आपल्याच पक्षाच्या लोकांनी पक्षाच्या माध्यमातून त्यांना मंत्रीपद सारखं पद दिलं आणि निवड फक्त पद दिलं नाही तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून पण देखील त्याच्या मागे उभा आपण पक्ष म्हणून राहायला पाहिजे म्हणून घेऊन स्वतंत्र विभाग जरी नसला तरी देखील स्वतंत्र अधिकार देण्याचं काम त्या खात्याच्या माध्यमातून देण्याची भूमिका त्यांनी घेतली आणि अनेक प्रश्न जे शेतकऱ्यांचे आहेत, अनेक प्रश्न जे भविष्यकाळामध्ये शेतीमालासाठी असेल, त्याला लागणारा पाणी असेल, त्याला बनवण्यासाठी धरणं असतील, ह्याची ही जबाबदारी ही त्यांना देण्याचं काम केलं. मी त्याला साक्षीदार आहे. आणि म्हणून ही जी मंडळी ज्यावेळी बोलत असताना करत असताना काय त्यांनी केलं नाही केलं ह्याची चर्चा आपण करू शकतो. आजही तुम्ही मी आपण ताई आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण गेलो होतो. लिंबे घराण्याच्या बाबतीतला असला विषय असेल तोही विषय किती गंभीर होतो. एका बाजूला धरण समोर दिसतोय डोळ्यासमोर, पण वरच्या लोक जे जिकडे राहत आहेत त्यांना तो धरणाचा फायदा मिळू शकत नाही. आजूबाजूच्या गावामध्ये पण देखील खेडेगावापर्यंत ही योजना आहे, ती योजना अजूनपर्यंत तिकडे मिळू शकत नाही. अशातली भावना घेत असताना देखील अनेक जे धरणग्रस्त मधले जे प्रश्न आहेत, मग आज जसं इकडचा प्रश्न आहे बामासखेडचा प्रश्न मी विधान परिषदेमध्ये मांडण्याचं काम केलं. मुळशीच्या इकडे असलेल्या टाटा धरणाचा विषय आता आम्ही अर्ज विनंती समितीमध्ये आमदारांच्या समितीमध्ये मांडून घेण्याची भूमिका आपण घेण्याचं काम केलं. मग असंख्य असे जे विषय आहेत याच्याबद्दलची चर्चा काय होत नाही, का ते करू शकले नाही, ते करण्यासाठी त्यांना कोणी हात धरला होता, का त्यावेळी त्यांनी तो प्रश्न सोडवण्याची भूमिका सत्तेमध्ये राहत असताना पण का घेतलं नाही, निवड फक्त उपोषणाचं नाटकच केलं की काय, हा प्रश्न देखील आता सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण होतो आणि त्यातून स्पष्ट होतो की हे ह्यांचा जो षडयंत्र होता हा आपल्या निवड फक्त नेत्याला खेचण्यासाठी नाही, आपल्या नेत्याला बदनाम करण्यासाठी नाही, पण ह्यांना हे कळून चुकलं होतं की आपला नेता हा या 5 मुख्यमंत्र्यांपैकी यशस्वी मुख्यमंत्र्यांचं नाव ज्यावेळी घेतलं जातो त्यावेळी आपल्या नेत्याचं नाव घेतलं जात होता. UN सारख्या देशामध्ये देखील अत्यंत प्रशासनाच्या माध्यमातून एक चोख भूमिका बजावणारा जर राज्यकर्ता म्हणून घेऊन आणि देशामध्ये जर चांगले मुख्यमंत्री म्हणून कोण तर युएनने दखल घ्यावी म्हणून आपल्या नेत्याचं नाव त्यामध्ये उल्लेख केला जात होता. असं असताना पण देखील या राज्यामध्ये राज्यकर्ते म्हणून काम करण्याची भूमिका घेत असताना एका बाजूला राष्ट्रवादी एका बाजूला काँग्रेस असताना पण देखील विधिमंडळामध्ये छाती टोकून सांगण्याचं काम करणारा जर नेता या देशामध्ये होता की हो आम्ही हिंदुत्ववादी आहोत, हिंदूचा विचार घेणारे आम्ही आहोत, कोणाला पसंत पडो नाही पसंत पडो तरी चालेल पण आम्ही हे आहोत, हे आम्हाला बोलण्याचं धाडस विधानसभेमध्ये अशा 2 मित्र पक्षाच्या ज्या पाठिंबावरती आहोत सांगण्याचं धाडस करण्याचं काम करत होतो. फक्त सांगताना त्यांनी एकच भूमिका घेतली की हो आम्ही हिंदुत्ववादी आहोत पण आमचं हिंदुत्व हे भारतीय जनता पार्टी सारखा मुंह में राम बगल में छुरी नाही तर मुंह में राम हाथों को काम हे आमचं हिंदुत्व आहे हे सांगण्याचं काम केलं. एक नवीन विचार घेऊन त्यांनी हे पुढाकार घेऊन करण्याचं काम केलं. आज ताई चळवळीतले आपल्यासारखे असंख्य लोक रोज आपल्या या प्रवाहामध्ये येण्याचं काम करतायत. निवड फक्त आपल्या या प्रवाहामध्ये नाही तर एका काळामध्ये या हिंदुत्वाचा विचार घेत असताना
काहींना प्रश्नचिन्ह पडेल आपल्या या विचारावरती. असे असंख्य असलेले वेगवेगळे समाजाची लोक पण देखील आज आपल्याला पाठबळ द्यायला तयार झालेले आहेत. तेही सांगतायत की बाबा काय नको आम्हाला, पण ही राज्याची संस्कृती आणि ही राज्याची एकंदरीत शांतप्रिय वातावरणाच्या मध्ये जे गेले 2.5-3 वर्ष चोख काम करण्याचं काम त्यांनी केलं, अशांच्या मागे उभं राहण्याची भूमिका आम्ही घेतोय. ही षडयंत्र हे जे चाललं होता त्याला बळी आपल्या पक्षातले काही नेते पडलेत आणि आज ते जाऊन तिकडे बसलेले आहेत. ह्याचा मागचा षडयंत्र एवढंच होता की हा हिंदुत्वाचा विचार घेऊन करणारा हा नेता हा अवघ्या 2.5 वर्षामध्ये जर एवढा ह्याची जर एवढी प्रसिद्धी होत असेल आणि नेता म्हणून निवड फक्त राज्यामध्ये नाही तर देशामध्ये त्याचं नाव पुढे येतोय, हा जर एक पुढे जर अशाच प्रकारे वाढला तर हा देशामध्ये एक पर्याय नेता म्हणून घेऊन देशाच्या स्तरावरती येतोय का? आणि ह्याला आताच जर थांबवलं नाही, पाहिजे ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण आपण ह्यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे. अशा षडयंत्र करूनच हे सरकार पाडण्याचा पाप, सरकार पाडण्याचं काम या मंडळींनी केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला लोकांच्या समोर जात असताना, विधायक दृष्टिकोनातून काम करत असताना या सर्व लोकांच्या पण देखील चिट्टा आपल्याला पुढच्या काळामध्ये काढावा लागणार आहे. आता तर संशोधनाचा भाग आहे, कोण सांगतो मी यासाठी गेलो, काही तुम्ही सांगितल्याप्रमाणे कार्यकर्ते सांगतात टेंडर मिळाला नाही म्हणून गेलो, काही बिल नाही मिळालेत म्हणून गेलो, काही सांगतात दुपटा पार्क झाला नाही म्हणून गेलो. असंख्य लोकांचं आहे. आता काही नेत्यांनी तर असंही जावं शोध केला की या धरणामध्ये भोगदा घालून घेऊन जामशेडलाच आमचं पाणी घेऊन जाणार आहे म्हणून मी गेलो. म्हणजे आता प्रश्न पडलेला आहे की बा ह्यांना अजून काय मुद्दे मिळालेले पाहिजे किंवा जे जाण्याचे कारण काय पाहिजे. ही वस्तुस्थिती आणि ही परिस्थिती, याचा अर्थ असा आहे की सत्याचा राजकारण, सत्तेमध्ये काम करणारी ही जी मंडळी, ह्यांना फक्त सत्तेचाच लोभ पाहिजे होता. सत्तेतून बाहेर हे समाजामध्ये वावरू शकत नाही, सामाजिक दृष्टिकोनातून हे काम करू शकत नाही. हे चित्र या राज्याने आणि राज्य बघण्याचं काम आज करतोय. त्याला सामोरे जात असताना तो मतदार, त्याच्यासमोर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की अशा परिस्थितीमध्ये नेमकं आम्ही कोणाबरोबर राहायचं, कोणाला साथ द्यायचं, कोण आमचे जे आमचे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवणार आहेत, कोण आहे जे आमच्या या प्रश्नाची मांडणी करणार आहेत, कोण आहे जे आमच्या या प्रश्नाच्या मध्ये आवाज उठवून घेऊन हे आम्हाला प्रश्न काही करून घेऊन आमच्या पदरामध्ये असू सोडून देण्याचं काम करणार आहेत. यासाठीच आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आदेश दिलं, सांगण्याचं काम केलं की आता हे राजकारण खरपूर झालं, पण आता लोकांचे प्रश्न घेऊन आपण लोकांच्या समोर जायला पाहिजे. आणि मग होऊ द्या चर्चा की जे 2014 पासून ज्या लोकांना निवडून देण्याचं काम केलं, जे त्यांनी आश्वासन देण्याची भूमिका घेतली, त्या आश्वासनाचं काय झालं, त्या आश्वासनाच्या बाबतीतली नेमकी आजची स्थिती काय, नेमकं काय परिस्थितीमध्ये आहेत आणि लोक किमान या बाबतीत तरी जागृत आहेत की नाही, किंवा ह्या बाबतीत देखील लोक किमान त्यांना विचारण्यासाठी तयार आहेत की नाही, या दूरदृष्टिकोनातूनच होऊ द्या चर्चेची संकल्पना घेऊन आज आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये आपण काम करण्याचं काम करू. कालच योगायोगाने पुणे जिल्ह्यातला पहिला शुभारंभाचा कार्यक्रम सुषमाताईंच्या उपस्थितीमध्ये, भास्कर जाधवजींच्या उपस्थितीमध्ये, शरद कोळीजी असतील, माधव बाबर साहेबांच्या पुढाकाराने हडपसरला आपण घेण्याचं काम केलं. आणि राज्यव्यापी ह्याची सुरुवात आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व जिल्हा स्तरावरती आपण घेऊन जाण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. आणि म्हणून अविनाशजी आपण असाल, बानगिलजी आपण असाल, जिल्हा प्रमुख आपण असाल आणि सर्व तालुका प्रमुख, ही आपली आता एक नैतिक जबाबदारी राहणार आहे की आपल्याला लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करायचं. कारण लोकांना हे प्रश्न भेडसवत आहेत. एक काळामध्ये 2014 साली काहींनी फक्त भाकीत करण्याचं काम केलं की इकडच्या असलेल्या काही असंख्य लोकांनी आपल्या देशातला पैसा चोरून घेऊन जाण्याचं काम केलं आणि परदेशामध्ये पैसा जाऊन ठेवलेला आहे. आणि हा परदेशाचा काळा धन आम्हाला आणायचं आहे आणि आम्ही निवडून आल्यानंतर तो आम्हाला निवडून द्या, हे काळा धन आम्ही आणू. आणि काळा धन आणल्यानंतर प्रत्येकाच्या खात्यामध्ये किती लाख रुपये देऊ म्हटलं, कोणाचे आले का, कोण सुखी जो असेल, जे आले असेल त्याला सांगा, त्याला कदाचित 101 रुपये आम्ही देऊ. पण 15 लाख रुपये खात्यामध्ये आले नाही, त्या खात्याचे दर महिन्याला जो असलेला जो डिपॉझिट अमाऊंट असेल किंवा त्याला भरण्यासाठी जे आपल्याला लागणारे जे सेवा कर म्हणतात ते आपण देण्याचं काम आपण करतोय. ही परिस्थिती आणि ही अवस्था आहे. तरुणांना रोजगार मिळाले का? आज फॉक्सेन सारखा एक मोठा प्रकल्प आपण या जिल्ह्यामध्ये आणण्याचं काम आपल्या नेतृत्वाच्या माध्यमातून आपण करण्याची भूमिका आपण घेत होतो. चाकण सारख्या भागामध्ये, तळेगाव सारख्या भागामध्ये
जर फॉक्सकॉन सारखा जर प्रकल्प आला असता तर 1.25 लाख लोकांना रोजगार मिळाला असता. ते 1.25 लाख लोक का बाहेरचे रस्ते आपले या जिल्ह्यातले जे तरुण जे शिकून जे मुंबई शहरामध्ये नोकरीसाठी वन फिरतायत किंवा बाजूच्या राज्यामध्ये जाऊन फिरतायत, तुमच्यातलेच काही जर शिकलेली लोक जर पुढे जर आले असते तर त्या 1.25 लाख लोक पैकी काही हजारो लाख या तालुक्यातून या जिल्ह्यातून देखील या लोकांना रोजगार मिळाला असता. आज ते देखील उद्योग आज कुठेतरी इतर राज्यामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळाले. महागाई कमी झाली आहे का? आजही तुम्ही बघता कशा प्रकारे आमच्या स्मिता भाभी जे टीव्ही सिरियल मध्ये काम करत होते कसे ओरडत होते आणि आज पार्लिमेंटमध्ये कशा प्रकारे त्यांच्या ज्या गोष्टी जे चाललेल्या आहेत त्याच्याबद्दल एक ग्रह देखील शब्द बोलायला तयार नाही. अशा अडचणीच्या काळामध्ये पण देखील ज्यावेळी ही सर्व मंडळी आहेत त्याच्याबद्दल कोणीही आवाज उठवायला तयार नाही. हे प्रश्न हे आपल्याला लोकांच्या समोर घेऊन जाण्याचं काम करायचं. आणि म्हणून मला अपेक्षा आहे की सुरेशराव आपण असाल, ही चर्चा आज आपण जशी करतोय प्रत्येक जिल्हा न्याय आपण संघटनात्मक लोकांना जबाबदारी आपण लोकसभा न्याय आपण देण्याचं काम केलेलं आहे. तुमच्या देखील आपण शिरूर लोकसभेसाठी रघुनाथ कुचिकजी आणि चंद्रकांत मोकाटेजी जे माजी आमदार आहेत त्यांना आपण जबाबदारी दिलेली आहे. तुम्ही आखणी करा, 3 तालुके एकाला, 3 तालुक्याला एकाला कुठे कुठे चर्चा करायची आहेत, कशा प्रकारे करायची आहेत. ही चर्चा जोपर्यंत गावाच्या नाक्यापर्यंत जात नाही त्यातून ती चर्चा होत नाही तर खऱ्या अर्थाने जी संकल्पना आपल्या पक्षप्रमुखांनी केली आहे तो साध्य होणार नाही. आणि म्हणून 4 जरी करायचं जर झालं तरी देखील ते प्रामाणिक आपल्या सभा व्हायला पाहिजे. आणि या सभा या चर्चेच्या माध्यमातून लोकांच्या समोर घेऊन जाण्याचं काम आपल्याला पुढच्या काळामध्ये आपल्याला करावं लागणार. अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची मांडणी करण्यासाठी मी आलो नाही. त्याची वेगळी चर्चा आपण करू शकतो. ताईंनी एक चांगली सूचना केली की भविष्य काळामध्ये या विषयावरती पण जर काही लोकांना जर आपल्याला जर त्या असलेले मुद्दे जर द्यायचे असेल तर या चर्चेच्या माध्यमातून जसं आपण बोलतोय पण तुम्ही तुमची टीम तयार करा, काही सोशल टीम तयार करा, काही कार्यकर्त्यांची टीम तयार करा. आपण त्यांना 1 दिवसाचा ट्रेनिंग आपण देऊ शकतो आणि त्यातून त्यांना हे ज्या काही त्यांच्या मनातल्या ज्या भावना आहेत तेही आपण स्पष्ट करू शकतो. आणि आपण एक डिबेट तयार करून घेऊन त्याही लोकांना पुढच्या काळामध्ये वक्ता म्हणून कसं तयार करायचं आहे, पुढच्या काळामध्ये या विषयावरती जाऊन चर्चा कशी करायची आहे, या सर्व गोष्टीच्या बाबतीत देखील आपल्याला पुढच्या काळामध्ये त्यांना आपण घडवण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. ते करण्याच्या दृष्टिकोनातून ही चर्चा व्हायला पाहिजे. आज योगायोगाने मला एक चांगलं चित्र या भोरमध्ये दिसतोय, माफ करा आंबेगावमध्ये मंचरमध्ये दिसतोय. आपण म्हटल्याप्रमाणे राजारामजी आपण म्हटल्याप्रमाणे ही गोष्ट खरी आहे की 1-2 वेळा तर मी येऊन गेलो परंतु आपल्या सभा झाल्या नाही. जुन्नरमध्ये आमची मला वाटते 3 वेळा 2-3 वेळा मी येऊन गेलो. मला आठवते तो दिवस ज्यावेळी पहिल्यांदा इकडे आपले सर्व नेते मंडळी सोडून गेल्यानंतर अशाच या रोडवरतीच बाजूच्या आपण हॉलमध्ये छोट्याशा हॉलमध्ये आपण पहिली बैठक घेण्याचं काम आपण करण्याचं काम केलं होतं. त्यावेळी ती बैठक छोटी होती, आता ही बैठक मोठी झाली आहे. आता अविनाशजींनी तर सांगितलेलं आहे की ही बैठक पण छोटी आहे, आता तर डायरेक्ट मैदानामध्येच घ्या. तुम्ही वेळ ठरवा, तुम्ही सांगा ताई तर आहेतच आहेत, मी तर आहेत. अजून आपले काही प्रमुख नेत्यांना पण देखील आपण बोलण्याचं काम आपण करू. आपल्याला सर्वांना माहित असेल की पूर परिस्थितीसाठी देखील आपण आदरणीय आदित्यजींचा दौरा आपण इकडनं घेऊन गेलो होतो. 15 ऑगस्टला देशाच्या पंतप्रधानांना स्वतः लिहून त्यांनी दुर्दैवाने आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबाला देखील आपण आदित्यजींकडे आपण बरोबर आपण जाऊन त्यांना मदतीचा हात देत असताना त्यांना आपण देखील सात्वादन करण्यासाठी देखील आपण त्यांच्या कुटुंबाकडे जाण्याचं काम आपण गेलो होतो. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये पण देखील लोकांचे प्रश्न घेऊन तुम्ही ज्या ज्यावेळी आम्हाला बोलवाल त्यावेळी आम्ही सदैव तुमच्या बरोबर राहू. कारण या भागाचा आता मुळामध्ये विरोधी पक्ष कोण आहेत हेच समजायला तयार नाहीये. या तालुक्यामध्ये तर अशी परिस्थिती आहे की जो नेता येईल त्याला पुष्पगुच्छ द्यायला सेम चेहरे दिसतात. फक्त एक आपल्या पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळालं, आम्ही गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं जेवढं स्वागत झालं नसेल तेवढं ताई तुमचं आणि आपलं स्वागत झालं. हे आपलं कार्यकर्त्यांमधला नशीब आहे. आता ते इतर लोकांना काय भाड्यावर आणलेत की नाही आणले मी म्हणत नाही किंवा मी सांगत नाही, त्याच्यावर जात नाही. आणि तुम्ही कटआउट मध्ये पण बघितलं इकडे, कारण हे काय केंद्रशासित असला जिल्हा होता आपल्या वेळी आणि इकडे पण तशी आहेत. पण आज आपण पाहिलं असेल की एक हळूहळू का होईना आपल्या कार्यकर्त्याचा संच हा वाढण्याचं काम होतोय. आणि दत्ताच्या पुढाकाराने या सर्वांना संघटित करत असताना कुठेही आपण आता होता, आपण जे तालुका प्रमुख होता, आपण मोठा मंडळ दाखवलं, अविनाशजी आपण आहात,
किंवा आपण राजारामजी आपण पण आहात, सर्व हेवे आपण बाजूला ठेवून एक संघाने आपण पक्षप्रमुखांच्या मागे उभे आहोत. हे चित्र दाखवण्यासाठी जे तुम्ही जे संघटित झालेला आहात, लक्षात ठेवा आणि हे शब्द माझे लक्षात ठेवा की आपण इकडे देखील चमत्कार आपण घडू शकतो. फक्त जिद्द पाहिजे, ती जिद्द पाहिजे. कारण मतदार हा त्रसित झालेला आहे. कोणावर विश्वास ठेवायचा, कोण कुठे जाईल नाही जाईल, काय कारण देऊन जाईल नाही जाईल हे माहित नाही. अशा वेळी कुठच्या पक्षाकडे आम्ही विश्वासाने बघायचं, कोण आहे जो आमचे प्रश्न मांडायला तयार आहेत. मला असं वाटते की ही संधी आहे की एक पर्याय म्हणून लोकांच्या हिताचं रक्षण करणारा जर कुठचा पक्ष असेल, लोकांच्या प्रश्नाला आवाज उठवून घेऊन वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरणारा जर कुठचा पक्ष असेल तर तो आपला पक्ष शिवसेना असला पाहिजे. या भूमिकेतून सुरेशराव तुम्हाला आणि आपल्याला सर्वांना टीम तयार करावी लागेल आणि प्रत्येक विषयावरती आपल्याला लोकांचा आवाज बनण्याचं काम करावं लागेल. आज तुम्हाला कार्यकारिणीची मंजुरी आम्ही तातडीने देण्याचं काम केलं. काही त्याच्यामध्ये राहिलेले असतील पदं असतील तर तेही तुम्ही द्या. आपण बाजूलाही जुन्नरमध्ये असेल, खेडमध्ये पण असेल, जे तुम्हाला पदाधिकारी पाहिजे होते आपण त्याच्यामध्ये नवीन नेमणूक आपण करण्याची भूमिका आपण घेतलेली आहे. अजून काही त्याच्यामध्ये काही तुम्हाला जर सुधारणा पाहिजे असेल, अजून काही लोकांना त्या प्रवाहातून बाहेर असतील त्यांना घ्यायचं असेल तर त्यांना देखील आपण घेण्याचं काम करू. फक्त एवढंच माझी विनंती राहणार आहे की प्रवाहामध्ये घेत असताना जो आपल्याबरोबर प्रामाणिक राहिला त्याला त्या प्रवाहामध्ये घ्या. नाही तर अन्य वेळी आपल्याला फक्त पदासाठी आपल्याकडे यायचं आणि मग वेगळं राजकारण करायचं ही भूमिका घेऊन आपल्याला चालणार नाही. आणि म्हणून पूर्ण जिद्दीने आणि ताकदीने मला असं वाटते लोकांच्या समोर जाण्याचं काम आपण कराल आणि ते केल्यानंतर पक्षप्रमुखांचा पण देखील मोठ्या प्रमाणावरती विश्वास हे तुम्हा आपल्यावरती. परवाच्या दिवशी आपल्याला बोलवता आलं नाही कारण फक्त जिल्हा प्रमुख आणि त्यांच्या पुरताच फक्त लोकसभेचा आढावा होता. पण नजीकच्या काळामध्ये सर्व आपल्या मान्यवरांना पण देखील प्राचारण करण्याचं काम पक्षप्रमुख स्वतः करणार आहेत. पण परवाच्या दिवशी ज्यावेळी लोकसभा न्याय प्रत्येक तालुक्याबरोबर ज्यावेळी आदरणीय पक्षप्रमुख बोलत होते, तालुका अध्यक्ष असतील, जिल्हा प्रमुख आपण सर्वजण होतात, पक्षप्रमुखांनी एक गोष्ट सांगितलं की मी तुमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो की अशी प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण काही मी तुम्हाला देऊ शकलो नाही, असं असताना देखील हा जिल्हा माझ्यावर राहिला, या लोकसभेमधले कार्यकर्ते म्हणून राहिले, हे बोलून दाखवण्याचं काम हे पक्षप्रमुखांनी करण्याचं काम केलं. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. जीवनामध्ये आपल्याला काय मिळालं नाही मिळालं, अरे पद आले आणि गेले, पद ज्यांना मिळाले ते कुठे आहेत ते तुम्ही बघा. पण याहीपेक्षा पक्षप्रमुखांची शाबासकी आपल्या जिल्ह्याला मिळालेली आहे, आपल्या लोकसभेला मिळालेली आहे. निश्चितपणे पक्षप्रमुख जे घेतील त्या निर्णयावरती येणाऱ्या काळामध्ये पण देखील त्यांचा अपमान होणार नाही, त्यांनी दिलेला शब्द कुठे खाली पडणार नाही, या भावनेतून पण देखील आपल्याला काम करण्याचं काम करायचं आहे. आणि तुम्ही तर आता जिल्ह्याला आणि तालुक्याला सांगितलं, पण माझा प्रयत्न असा आहे की लवकरात लवकर स्वतः पक्षप्रमुख उद्धवजींनाच आपण या परिसरामध्ये या जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर देखील बोलवण्याचा देखील आपण प्रयत्न आपला होणार आहे. गणपती गेल्यानंतर तशातली मी स्वतः माझं बोलणं झालेलं आहे. जळगावचा त्यांचा काल दौरा झाला, त्याच्या अगोदर देखील ह्याला संभाजीनगरला झालं. तर प्रत्येक जिल्ह्यानिहाय ते जात आहेत आणि नजीकच्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये पण देखील आपल्याला त्यांना आणायचं आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना ताकदीने बसावं लागेल. मग ते फक्त या टोकाला का त्या टोकाला असं नाही, मध्यम भागामध्ये इकडे सर्व पक्षातले कार्यकर्ते येऊन त्यांचा ऐकतील आणि हे नजीकच्या काळामध्ये पण देखील त्यांना आणण्याचं काम आपण करू. मला या गोष्टीचा आनंद आहे ताई, आपण सर्वजणांनी महिला संघटना चांगल्या रीतीने परत जिद्दीने आणि जोमाने वाढवण्याचं काम केलेलं आहे. ताई, तुम्ही ज्यावेळी मला पत्र दिलं तर लगेच सही करून घेऊन आपण त्यांना मान्यता देण्याचं काम केलं. काही अजून त्या प्रवाहामधले जे लोक असतील, अजून राहिले असतील तर त्यांनाही आपण घेण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि ते करण्याचं काम जर झालं तर असंख्य महिला जे आहेत ते आजही आपल्या पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींच्या बद्दल एक वेगळी आस्था आणि एक कुटुंब या नातेने, भाव या नातेने त्यांच्याबद्दल एक वेगळं बघण्याचा दृष्टिकोन आहे. ते स्वतः काम करण्यासाठी इच्छुक आहेत, तयार आहेत, पुढे यायला तयार आहेत. अशाही लोकांना प्रवाहामध्ये घेण्याचं काम आपण केलं पाहिजे. युवकांना विनंती आहे की युवक हा पक्षाचा कणा आहे आणि म्हणून ज्यावेळी असे काही आदेश असतील, सूचना असतील तर पहिला आंदोलन असेल, पहिला लोकांचे प्रश्न घेऊन काम करण्याचं असेल तर आपल्या युवकांनी पण देखील पूर्ण ताकदीने त्यामध्ये उतरण्याचं काम केलं पाहिजे. आणि तेही पुढच्या काळामध्ये ते करतील अशी ती अपेक्षा आहे. ते करतायत, पण अजून जिद्दीने आणि जोमाने आपल्याला करायची आहे. काही नेमणुका झाल्या असतील, काही राहिल्या असतील तर त्याहीमध्ये काही गोष्टी करायच्या असतील तर आपण सर्वजण मिळून आपण करूया. आणि ते करत असताना पुढच्या काळामध्ये होऊ द्या चर्चेच्या माध्यमातून पण सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करत असताना आपला पक्ष, आपले पक्षाचे नेते हे संघर्ष करत असताना पण
हे अशा एका जागेवरती आहे. आजही तुम्ही बघा, सुषमाताई असेल, मी असेल, आम्ही सर्वांवरती वेगवेगळ्या जबाबदारी दिल्या होत्या. सुषमाताईंना पण देखील मीडियाशी बोला, चर्चा करा, काही कोऑर्डिनेशन त्यांना प्रत्येक नेत्यांशी, कुठच्या व्यक्ती कुठे येणार, काय येणार, त्यांच्याशी कोणी बोललं पाहिजे, फिजिकली नाही तरी देखील संवादाने बरोबर ठेवलं पाहिजे म्हणून त्यांना जबाबदारी होती. मला जबाबदारी दिली गेली होती. तुम्ही विचार करा की ज्या पक्षाकडे आमदार राहिले नाही, ज्या पक्षाकडे खासदार राहिले नाही, ज्या पक्षाचं नाव देखील छिनून घेण्याचं काम केलं, ज्या पक्षाचं चिन्ह देखील घेतलं गेलं, आणि हे तर घेतलं आमच्या वडिलांचं पण नाव छीनण्याचा प्रयत्न तुम्ही जर करत असाल तर याद राखा की त्यांचा विचार हे प्रत्येक शिवसैनिकांच्या हृदयामध्ये आहेत. ते तुम्ही कधी आमच्याकडनं घेऊन जाऊ शकत नाही. असं असताना पण देखील की आपली पक्षाची ताकद कमकुवत झाली, असं असताना पण देखील ज्यावेळी इंडियाची बैठक झाली, या इंडियातल्या बैठकीमधले रती महारथी असलेले नेतृत्व, ज्यांनी देशाच्या वेगवेगळ्या चळवळीमध्ये योगदान देण्याचं काम केलेलं आहे, अशा नेत्या मंडळींना पण देखील एकत्रित करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केले. हे आम्ही जवळून पाहिलेलं आहे. आज सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, नितीश कुमारजी असतील, तेजस्वी यादव असतील, आदित्यजी आणि मी ज्यावेळी एअरपोर्टला आम्ही ममताजींना आणायला गेलो त्यावेळी, अरे आदित्य तुम क्यों आए, बेटा तुम क्यों आए, म्हणजे एक ममता बॅनर्जी सारखी एवढी एका नेतृत्व ज्यांनी एक हाती सत्ता पश्चिम बंगालमध्ये या सरकारच्या विरोधामध्ये जाऊन करण्याचं काम केलं. त्यांची तर लढाई काँग्रेस बरोबर पण होती आणि भाजप पण होती, तरी देखील एक संघ ठेवलं. म्हणजे असं ज्यावेळी एकेरीने ते विचारतात कितात, म्हणजे हे कौशल्य कोणाचं आहे? हे कौशल्य आपल्या नेत्याचं आहेच आहे, पण याहीपेक्षा या कौशल्याला साथ देणारे तुमच्या लोकांचं पण आहे. आणि म्हणून मी नेहमीच म्हणतो की तुम्हाला काय मिळालं नाही मिळालं यापेक्षा पक्षप्रमुखांची शाबासकी मिळते. पण एक लक्षात ठेवा की या पक्षाचा ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल त्यावेळी मी आपण भाग्यवान आहोत की एका बाजूला निधी होती, दुसऱ्या बाजूला निष्ठा होती. कोणाची साथ द्यायची? आम्ही निधीला लाथ मारून निष्ठेला साथ देण्याचं काम केलं. हे नावं हे तुमचे आपले सर्वचे त्या इतिहासामध्ये कोरले जाणार आहे. आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत, या सर्व गोष्टीचे साक्षीदार आहोत. पण भाग्यवान होऊन, साक्षीदार होऊन फक्त आपल्या घरापुरताच मर्यादित राहून आपल्याला चालणार नाही. आपल्याला लोकांमध्ये जावं लागेल, लोकांपर्यंत पोहोचावं लागेल. आज शिवदूतच्या माध्यमातून पण देखील आपण अनेक काही नवीन लोकांना जबाबदारी दिलेली आहे. ते देखील चांगल्या रीतीने, उत्तम रीतीने काम करण्याचा प्रयत्न करतायत. पण आपण लोकांसमोर जावं लागेल. आणि हे यासाठी जावं लागेल की हा स्वार्थ, काल जळगावमध्ये बोलत असताना पण आपले पक्षप्रमुखांनी स्पष्ट सांगितलं की माझा हा स्वार्थ सत्तेसाठी नाहीये, माझा हा स्वार्थ राजकारणामध्ये मला टिकून राहण्यासाठी नाहीये, माझा स्वार्थ हा देश वाचवण्यासाठी आहे, या देशाची घटना वाचवण्यासाठी आहे. आणि या देशाची घटना वाचवण्यासाठी माझा हा संघर्ष आहे. उद्या जर पक्षप्रमुखांनी निर्णय घेतला असता की या घाणेरड्या राजकारणामधून मी आता अलिप्त व्हायला पण तयार आहे आणि बाजूलाही झाले असते, तरी देखील त्यांना काही कुठच्याही गोष्टीची कमतरता नाहीये. सामाजिक दृष्टिकोनातून असेल, वेगवेगळ्या आर्थिक दृष्टिकोनातून असेल किंवा शैक्षणिक दृष्टिकोनातून असेल का नाहीये. पण त्यांनी का हा संघर्ष केला? कोणासाठी हा संघर्ष चाललेला आहे? हा संघर्ष चाललेला हा देश वाचवण्यासाठी चाललेले आहेत. आणि अशा या संघर्षाच्या बरोबर राहणं हे तुमचं, आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. कारण जर आपण हे कर्तव्य जर पार पडण्यासाठी आपण जर योग्य रीतीने जर आपण कसूर करण्याचं काम जर केलं तर आपण देखील भविष्य काळातली पिढी संपवण्याच्या मध्ये पापाचे भागीदार आपण होणार आहोत. या गोष्टीची देखील जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे. त्याला कारण आहे, त्याला कारण एकच आहे की 2014च्या नंतर एक नवीन इतिहास देशासमोर मांडण्याचा प्रयत्न ज्यावेळी होत असताना एक प्रश्नचिन्ह माझ्यासारख्या तरुण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सरकारला वाटतंय की बाई ह्याच्याबद्दल कोणीतरी बोलणार आहेत की नाही बोलणार आहे. एका देशामध्ये एक नवीन इतिहास रचत असताना देशाला दिशाहीन करण्याचं काम चाललेलं आहे. गेल्या 60 वर्षामध्ये काहीच झालं नाही. जरूर काही जर झालं असेल तर 2014 नंतरच झालं. या देशाला प्रगती ही 2014 मध्येच नंतरच मिळाली. आणि ह्याच्या देशाचं नेतृत्व करणारे आपले पंतप्रधान ह्याच्यामुळे मिळालेली आहे. अशी थातूरमातूर परिस्थिती निर्माण करून घेऊन एक वेगवेगळं वातावरण निर्माण करण्याचं काम करतो. सुषमाताई, एक कशा प्रकारे एक मीडियाला मी बघत होतो की ज्यावेळी देशाचे पंतप्रधान तर तुम्हाला माहिती आहे, देशाचे पंतप्रधान काही इंडियन पंतप्रधान नाही, NRI पंतप्रधान आहे. कारण ते शक्यतो बाहेर जास्त असतात आणि भारतात आले
आणि जर कुठच्या राज्यात आले तर लगेच लक्षात येते की बाबा इकडे 5-6 महिन्यांनी निवडणुका येणार आहेत किंवा आचारसंहिता लागणार आहे. आणि म्हणून आपण हे ज्यावेळी जाण्याचं काम झालं, वाढलेली महागाईच्या बद्दल एक इलेक्ट्रॉनिक मीडिया डिबेट करत होता. तिकडे जसं G20 आपल्याकडे झालेलं आहे. आता ताई काल मला बोलताना बोलल्या G20 समिट दाखवतो. G20 समिट म्हणजे काय? सर्व देशातली लोक एकत्र येतात. हे आजच झालं असं नाहीये. गेल्या 60-70 वर्षाच्या इतिहासामध्ये G20 पेक्षा देखील मोठमोठे समिट्स या देशामध्ये झालेले. त्या देशातले पंतप्रधानांनी त्या लोकांचं स्वागत केलेलं आहे. पण असं जणू भासवलं जातोय की संपूर्ण जगातलेच सर्व नेते आम्ही आणण्यामध्ये यशस्वी झालो आणि ह्याच्या अगोदर कधीच काही झालेलं नाही असं चित्र निर्माण करण्याचं काम होतोय. ह्याला सहजापासून सावध राहायला पाहिजे. आणि एका टेलिव्हिजनच्या डिबेटनी करताना सांगितलं, युएसला ज्यावेळी देशाचे पंतप्रधान गेले होते, एक इंडियाच्या मॉलमध्ये, एक भारतीय मॉलमध्ये जाऊन तिकडची मिरची किती रुपयाची आहे त्याची चर्चा चालली होती, तिकडची भेंडी किती रुपयाची आहे ती चर्चा चालली होती. आणि मग सांगताना सांगितलं, बताइए ये भेंडी कितनी की है? तर ती म्हणत ये तो इतने डॉलर. अरे इतने डॉलर मतलब $1 या $5 उसका मतलब 80 रुपये, यानी 400 रुपए की भेंडी. हमारे देश में तो ये भेंडी 20 रुपये में मिलती है, 30 रुपये में मिलती है. हे लोकांना असं दिशाहीन करण्याचं काम करतात. आपल्याला वाटेल बरोबर आहे, ते अमेरिकेला 400 रुपये मिळतात, आता 20 ते 40 झाले तरी आपण रडतोय. होऊ द्या, काय हरकत नाही. अशी मानसिकता तयार करणारी ही यंत्रणा ही जी तयार होत असताना देशाची स्वतंत्र मध्ये चळवळीमध्ये भाग घेणारे लोक, ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा एक खासदार मध्य प्रदेशाचा बोलतो कि महात्मा गांधी जी बापू जी का योगदान इस देश के स्वतंत्र में क्या था, असं प्रश्न विचारण्याची हिंमत त्याची होते. आणि त्याला पक्षातला कुठचाही नेता बोलायला, त्यांच्या पक्षाचा नेता बोलायला तयार नाही, त्याच्यावर कारवाई करायला तयार नाही. त्यावेळी भारताचे नागरिक म्हणून हे तुमचं आपलं कर्तव्य नाहीये, हे तुमचं आपलं कर्तव्य आहे की देशासमोर झालेला जो इतिहास जो चुकीचा मांडण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर परत एकदा त्यांना या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेकांनी जे योगदान केलं, अनेकांनी आपले बलिदान देण्याचं काम केलं, त्या सर्वांना स्मृतीचे अभिवादन करत असताना त्यांचा इतिहास पण देखील आपल्या लोकांसमोर मांडणं हे तुमचं आपलं भारतीय नात्याने हे कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्याची जबाबदारी पक्षाचा एक सदस्य म्हणून, पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून, पक्षाचा एक सैनिक म्हणून घेऊन हे लोकांसमोर मांडण्याचं काम तुम्हा आपल्याला करावं लागणार आहे. नाहीतर उद्या भविष्यकाळामध्ये काय चित्र होणार आहे, काय नाही होणार आहे हे तुम्हाला मला सांगायची गरज नाही. ज्याचा उल्लेख सुषमाताईजींनी केलं, 1 इलेक्शन 1 नेशन 1 इलेक्शन, म्हणजे 1 नेशन 1 इलेक्शन मध्ये जे नो इलेक्शन ओनली सिलेक्शन असंही व्हायची शक्यता आहे. 1 नेशन 1 इलेक्शनच्या नंतर पुढच्या काळामध्ये नो इलेक्शन ओनली सिलेक्शन, मला वाटलं तू मंत्री हो, मला वाटलं तू असं हो, हे जर झालं तर लोकशाही ही डोक्यामध्ये येणार आहेत की नाही येणार? आणि जर लोकशाहीला जर खऱ्या अर्थाने जर ह्यांना साथ द्यायची होती, मग का नाही नगरपालिकेच्या निवडणुका घेतल्या जातात? का नाही अजूनपर्यंत जिल्हा परिषदच्या निवडणुका घेतल्या झालेले? बाबाजी आपण इकडे बसलेला आहात, काय परिस्थिती आहे जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून? ताई तुम्ही आपण इकडे आहात, काय परिस्थिती आहे? कुठे जिल्हा परिषदचे निधी सर्वसामान्य लोकांपर्यंत जातोय का? काय महानगरपालिकेची अवस्था आहे? महानगरपालिकेच्या लोकप्रतिनिधींना तुम्हाला जाब विचारता येते? कचरा जर झाला असेल किंवा तिकडचे प्रश्न समस्या झाला नाही तर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना तुम्ही पकडू शकता, जाब विचारू शकता. आज हिंमत आहे का सीओ कडे जायची? आज आपली हिंमत आहे का आयुक्तांकडे जाऊन दाद मागायची? ही लोकशाही आहे. ही लोकशाही नाही तर हिटलरशाही चाललेली आहे. म्हणजे एक हाती सत्ता देऊन घेऊन करण्याचं काम चाललेलं आहे. आणि जिल्हा परिषदेमध्ये नगरपालिकेमध्ये काय चाललंय तुम्हाला मला सांगायची गरज नाही. जिल्हा नियोजनमध्ये काय चाललंय मला ते सांगायलाच गरज नाही. आता 2 दादाच्या भांडणामध्ये तिकडे काही निधी राहिली तर ती सर्वसामान्य मध्ये लोकांना मिळेल, नाहीतर त्याच्यामध्येच ती निधी काय होतं नाही होतं या जिल्ह्यामध्ये आम्हाला माहित नाही. असे असंख्य प्रश्न आहेत, असंख्य समस्या आहेत. या समस्याला वाचा फोडण्याचं काम तुम्ही आपण आपल्या एका व्यासपीठावरून करायचं आहे. आणि हा व्यासपीठ म्हणजेच होऊ द्या चर्चा. हे व्यासपीठाच्या माध्यमातूनच तुम्हाला लोकांसमोर जायचं आहे. कदाचित लोकांचं मत वेगळंही असू शकतो, तर तुम्ही ऐकून घ्यायला पाहिजे. कारण हे मन की बात नाहीये, हे चाय पे चर्चा नाहीये. ही चर्चा ही सर्वसामान्याच्या प्रश्नाची चर्चा आहे. आणि जर त्याच्यातून पण काही जर सूचना असतील, त्याच्यातून पण काही जर योग्य गोष्टी असेल तर आपल्याला पण एक पाऊल मागे राहून मान्य करावं लागेल की हो या देशामध्ये जर अशी जर परिस्थिती आली असेल. स्वच्छ भारतच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असेल की स्वच्छ भारताचा एम्बेसेडर ज्याला आपण म्हणतो, ब्रँड एम्बेसेडर ज्याला आपण म्हणतो, तो कधी त्याने हातात झाडू पकडलाय का हो?
स्वच्छ भारतचा ब्रँड अँबॅसेडर जो असतो त्याच्या घरात स्वतः काम करणारे लोक आहेत, तो स्वच्छ भारतचा नारा देण्याचं काम करतो. ताई तुम्हीच आता बोलताना काही महिला भगिनीच्या व्यथा तुम्ही सांगण्याचं काम केलं. मी तुमचं ते फेसबुक लाईव्ह बघितलं. त्या फेसबुक लाईव्ह वरती तुम्ही मला वाटते टोकरी वेचण्याचं काम करणाऱ्या महिलांचं सांगितलं आणि त्यांना सांगितलं, विचारलं क्या चल रहा है, बोले क्या चल रहा है, कुछ भी नहीं, कुछ देते नहीं, मिलते नहीं, काम करने भी नहीं देते. हम इधर आएंगे तो इनको लगता है कि भाई और हम गंदगी कराएंगे क्योंकि स्वच्छ भारत चाहिए बोल के हमको यहाँ काम करने भी देते नहीं. म्हणजे अशी ही देशातली 21व्या शतकातली दुरवस्था आहे की हाताला काम नाही, काम करणाऱ्या मंडळींना पण देखील काम करू दिलं जात नाही. आणि नवीन भारत घडवत असताना स्किल इंडियाच्या नावाखाली, मेक इन इंडियाच्या नावाखाली फक्त आपले अडाणींनाच कसं इंडियाचा किंग बनवू शकतात, आपल्यात असलेल्या मित्र परिवारांनाच कसं पुढे आणू शकतात, हे बनवण्याचं काम हे आपल्या डोळ्यासमोर होतंय. आणि असं होत असताना पण आपण जर बोलणार नाही, त्याची चर्चा जर करणार नाही, तर मला असं वाटते राज्यकर्ते म्हणून समाजामध्ये या व्यवस्थेमध्ये काम करण्याचा जी नैतिक अधिकार आपल्याला नाही, हा विचार घेऊनच पक्षप्रमुखांनी हा विचार मांडण्याचं काम केलेलं आहे. आणि त्या विचारालाच साथ देण्यासाठी तुम्ही आपण सर्वजण मिळून ताकदीने ही मोहीम आपण यशस्वी करण्याचं काम आपण मिळून करूया, अशीतली अपेक्षा मी व्यक्त करतो. मी तर अधिवेशनाचे अधिवेशनाचे 1 महिन्या अगोदरच प्रत्येक जिल्हा प्रमुखांचा कडे माझा फोन जातो आमच्या कार्यालयातून की काय प्रश्न आहे तुम्ही द्या. आणि माझी विनंती आहे विधानसभा प्रमुखांना पण देखील, जिल्हा प्रमुखांना पण, महिलांना पण, अशी जे आजी पदाधिकारी किंवा सदस्य असतील प्रशासकीय असते किंवा काही जे इकडचे भागाचे जे विषय ते आमच्याकडे देत चला. आज वरती विरोधी पक्ष या नात्याने देखील आपली संख्या जरी कमी असेल, पण आपला आवाज कमी नाहीये. आणि म्हणून तिकडे देखील तुमचा प्रतिनिधी म्हणून घेऊन आम्ही तिकडे बोलू शकतो, आम्ही ती भूमिका मांडू शकतो आणि त्याला न्याय देण्याचं काम आपण करू शकतो. आज खेडमध्ये पण देखील धरणग्रस्तांचे अनेक काही विषय आहेत, ते विषय पण देखील चालना देण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून करतोय. तिकडेही लोकप्रतिनिधींना वाटावं की हा आपल्या लोकप्रतिनिधी जर बोलत नसेल तर आपल्याला आपल्या पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून घेऊन आपण आवाज उठवण्याचं काम करतोय. या सर्व विषय पण तुम्ही देण्याची भूमिका घेत चला. आणि त्यातून पण काही सामाजिक दृष्टिकोनातून जिकडे जिकडे मदत लागत असेल, माझ्या विकास निधीतून असेल, आदरणीय पक्षप्रमुखांच्या विकास निधीतून असेल, आदरणीय संजय राऊतजी जे राज्यसभेचे सदस्य आहेत त्यांच्या विकास निधीच्या माध्यमातून पण असेल, काही समस्या लोकांच्या समोर येत असतील तरी देखील देण्याचं काम करू. जाता मी एवढंच या निमित्ताने सांगेन की आता या जिल्ह्याला तर परत यावं लागेल, कारण मला माहित नाही की हल्ली मी आता ऐकतोय काय गव्यस्फोट होणार आहे, कसला स्फोट होणार आहे मला माहित नाही. अशा काही गव्यस्फोट तुमच्याकडे होणार आहे काय? तुम्ही कशाला हात होता? कारण इकडची लोक लय भारी आहे. बाजूच्या जिल्ह्यातल्या लोकांनी सांगितलं अजिबात जाणार नाही, वेळ आली तर राजकारण सोडून देईन. आता कुठे गेले मला माहित नाही. बाजूच्या भागातले लोकप्रतिनिधी ते हे सर्व गमती या जिल्ह्याने पाहिलेले आहेत. लोकांना कंटाळा आलेला आहे नेत्यांच्या बद्दल, बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा हे आलेला आहे. किमान आपल्याबद्दल तसं येऊ नये ही काळजी ही तुम्हा आपल्याला घेणे. मी ताई त्या दिवशी मी चाकलला होतो, हे ज्यावेळी झालं त्यावेळी पत्रकार आले आणि सांगितलं की हे काय चाललंय, म्हणजे ज्यावेळी राष्ट्रवादीची शपथी झाली तुला काय चाललंय काय माहित नाही, म्हणजे आमचे दिवस वाईट आले. तुला का बोले आता आम्ही इतर राज्यामध्ये गेलो तर आम्हाला आमची लाज वाटते बोलायला का आम्ही आमदार आहोत. तर ते विचारते कौन है विधायक, बोले कौन से राज्य के, बोले महाराष्ट्र के. अच्छा कौन से पार्टी में, मांगले हे अच्छा अब कब जाने वाले हो दूसरे पार्टी में. ही अवस्था या राज्यातल्या आपल्या लोकप्रतिनिधींची व्हावी. एक आमदाराचा एक दर्जा होता. मी स्वतः 3 टर्म आमदार राहिलोय, मंत्री राहिलो, या जिल्ह्याचं पालकमंत्री पद देखील आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी काम करण्याचं काम केलं. पण एक मान आणि एक सन्मान लोकप्रतिनिधींचा होता. आज तुम्ही बोलल्याप्रमाणे आमच्या बोल्या जर लागत असेल तर हे घाणेरडा राजकारण, ह्याच्यापासून जी ही जनता जे बोध घेत आहेत आणि त्यातून जी नवीन पिढी ह्याच्या येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे आमच्याकडे बघण्याचा दृष्टी, ते कदाचित फार लोकांना वाटते अरे काय नाही आपण निर्णय घेतलं. काहींचे ट्रेननी आता सत्कार व्हायला लागलेले, काहींनी ट्रेननी पण आता उद्या सत्कार होते. पण हे लोक सत्कार देणारे हे फक्त तात्पुरते असतात, पण समाचार घेणारे लोक खूप असतात. हे काळच दाखवत असतो हे आणि बघतो आपण. आणि म्हणून मला असं वाटतं अशा जनतेकडे तुम्हाला आपल्याला जावं लागेल, अशा जनतेकडे तुम्हाला मतदारांना तुम्हाला शोधावं लागेल. आणि तो मतदार आदरणीय पक्षप्रमुखांच्या विचाराने कसं जोडता येईल, पक्षप्रमुखांचा विचार त्यांच्या समोर मांडून त्यांचे काय विचार आपल्याकडे असतील ते घेऊन आपल्याला मिळून काम करण्याचा प्रयत्न आपल्याला पुढच्या काळामध्ये आपल्याला करावा लागेल. हे असंख्य विषय
त्याची आपण वेगळी मांडणी पुढच्या काळामध्ये आपण सर्वांना देणार आहोत. ते घेऊन आपण लोकांच्या समोर जाण्याचं काम आपण सर्वजण मिळून करूया अशी ती अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि परत एकदा आज सुरेशराव तुमचे आभार आहेत, सर्व तालुक्याचे आणि आंबेगावचा आभार मानतो की एवढ्या वर्षाची माझं स्वप्न होतं. कारण माझे वडील हे भीमाशंकर याच्यामध्ये भक्त होते आणि आता योगायोगाने जे आज ट्रस्टी जे अध्यक्ष आहेत त्यांनीच ओळख काढली किंवा त्यांचे वडील तेही मला वाटते तिकडे हे सुरेश कौदरे ते आणि माझे वडील अत्यंत जवळचे मित्र होते. म्हणजे मलाही माहित नव्हतं, पण आम्हाला नेहमी लहानपणी ऐकायचं कुठे झालं मी 2 दिवस गेलो, 2 दिवस बोलले म्हणजे हे 2चे 10 दिवस येत नाही असे होते. तिकडे येऊन यायचे राहायचे. त्यावेळी तर काय फोन बिन नाही काय नाही, पण फक्त निरोप यायचं का व्यवस्थित आहे म्हणून. आणि एक वेगळी आवड आणि एक होती. आणि मलाही असं वाटत होतं की बाबा मी गेलोय लहानपणी का नाही गेलोय. कारण आम्हाला असं सांगण्यात यायचं किंवा शंकराची पिंड आहे असं तिकडे जायला पाहिजे, बेलीचे झाड आहेत अशी झाडं सर्व आजूबाजूला आहेत. आता एक मनात भावना होती. खूप वर्षांनी दर्शन आज योगायोगाने आज झालं आणि काही योगायोगाने आपणही झालं. आज दोघांची आपण मिळून आरती केलेली आहे. मला असं वाटतं ही आरती आपल्याला तर पळेलच पळेल, पण महाराष्ट्राला पण पळो. 22 जिल्ह्यामध्ये जे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, हे नालायक शासनबद्दल आता काय बोलायचं. आता आम्ही ज्यावेळी अधिवेशन येईल त्यावेळी आम्ही त्यांचा समाचार घेणार आहोत. ते तुम्ही आता सांगितलं हे मी बोलायची गरज नाही. मराठा आरक्षणाच्या बद्दल 1-1.5 फुटा काय बोलला होता, 1-1.5 फुटा काय बोलला होता. आता बोलत होता त्यांनी 1 वर्षा अगोदर सांगितलं होतं की अरे ज्यांच्या नावामध्येच फडणीस आहे तो काय आरक्षण देणार, तो आरक्षण देणार नाही. हे असंच बोलणारे लोक आता सांगतायत, त्यांच्या बाजूनी बोलतायत. आरक्षणाच्या मध्ये जाऊन उपोषण सोडण्याच्या शिष्टमंडळामध्ये जाऊन बसण्याचं काम करताय. म्हणजे काय लाज वाटते की नाही वाटते या लोकांना. असं आहे 1 रुपयामध्ये पीक विमा कर्ज पीक विमाचा देऊन देखील प्रत्येक शेतकऱ्याने न्याय देऊ म्हणून सांगण्याचं काम केलं. कुठे पीक विमा. आज 22 जिल्ह्यामध्ये शेतकरी त्रसित झालेले आहे. मराठा आरक्षणाच्या एक संयम रीतीने आंदोलन करणाऱ्यांवरती देखील लाठीचार्ज करून घेऊन हे आंदोलनच चिघळून टाकायचं. आमच्या बाजूनी जो असेल तर योग्य आहे, नाही असेल तर त्याला आम्ही बोलूच देणार नाही, त्याला त्याची भूमिकाच मांडू देणार नाही. आणि मग ज्यावेळी वातावरण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी माफी मागायची. ही नामुष्की या सरकारवर यावी की समर्थन करायचं कुठचाही विचार न करता आणि दुसऱ्या दिवशी मग वातावरण खराब झाल्यानंतर व्हायचं. हे असंख्य जे विषय आहेत आपणही सांगितलं. मला आता माऊलीने पण एक व्हिडिओ दाखवला 2022चा 12 मार्चचा व्हिडिओ आहे. विरोधी पक्ष नेते असताना देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलं कि मध्य प्रदेश में बिजली मुफ्त दी जा रही है और ये राज्य में क्यों नहीं दी जा रही है. अगर हम सरकार में होते तो हम शेतकरियों के बारे में हे जाऊन मध्य प्रदेशला भाषण करताय. आणि इकडे आल्यानंतर आज काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या विजेच्या बाबतीत. वीज माफ केली पाहिजे, बिल माफ केली पाहिजे. वीज बिल माफ, जर वीज बिल भरले नाही तर कनेक्शन कापणार नाही ही भूमिका असली पाहिजे. पण आज सरसकट बिल माफ न करता कशा प्रकारे कनेक्शन कापले जात आहेत हे तुम्ही मी आपण सर्वजण बघतोय. आणि म्हणून अनेक शेतकऱ्यांचे विषय आणि म्हणून मी आपण अपेक्षा करूया की आजचा हा दौरा आणि आजचा हा दर्शन हा राज्यासाठी फळीत हो आणि या राज्यामध्ये कलंकित जे एकंदरीत वातावरण निर्माण करणारी जी लोक आहेत त्याचा विनाश हो. जसं भीमाशंकराचा इतिहास बोरसट तुम्ही आम्हाला सांगण्याचं काम केलं तसं विनाश हे अटळ आहे. पण हे अटळ विनाशासाठी आपण चांगल्या रीतीने ताकदीने आपण लढण्याचं काम आपल्या करायचं. सगळ्यांनी सांगितलं दोघंही कॅबिनेट मंत्री होणार आहेत लवकर. हो, आम्ही काही जरी झालो नाही तर देखील आम्ही जीवनामध्ये समाधानी आहोत. चळवळीतले काम करणार मी कामगार क्षेत्रातून इथपर्यंत आलो आणि मी एक नाही मला म्हणजे कदाचित कुंडली असते अजून आहे असं काही काळजी करू नका. शपथ घेण्यासाठी अजून वेळ आहे पण एवढ्या लवकर आहे असं नाही. पण कुंडलीमध्ये लिहिलं असतो राजयोग आणि मी एका टर्म मध्ये 2 वेळा शपथविधी घेतलेली आहे. एकदा अशोक चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी राजीनामा दिल्यानंतर परत झाले. पण माझा खाता कमी नाही झालं. पहिल्या माझ्याकडे 4 खाते होते. सेकंड टर्मला माझ्याकडे 7 खाते झाले. तर असं काही नाही पण आम्ही समाधानी आहोत कारण लोकांची सेवा करणं. आधी कुठे लोक गेलो तर लोक सांगतात नाही सर तुम्ही MIDC मध्ये होता तुम्ही हा विषय मिटवला, तुम्ही सामाजिक न्याय मंत्री होता तर तुम्ही आमचा तो लोन पास करून दिला हे दिलं. त्यातूनच समाधान आहे. आणि आजही लोकप्रतिनिधी पद मिळाल्यानंतर मी असेल ताई असेल आम्ही सर्वजणच मिळून लोकांच्या प्रश्नासाठी आपण किती दिवस काम केलं, लोकांच्या प्रश्नासाठी आपण कसे अवरात्र राहिलो या भूमिकेतून आहे. म्हणून आजचाही दिवस साक्षात्कार होईल अशीतली मी अपेक्षा व्यक्त करत असताना आपले पक्षप्रमुखांना पण देखील चांगला आशीर्वाद मिळो, त्यांची प्रकृती पण चांगली रीतीने राहू. कारण हा लढणारा एक संघर्ष करणारा योद्धा तुम्ही
तुम्हाला कदाचित त्याची जाणीव नसेल, पण आमच्यासारख्याला जाणीव नाही, पण आमच्या अंगावर शारारे यासाठी आहेत कारण त्या परिस्थितीमध्ये आम्ही होतो. काही ठराविक लोक ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये भेटायला गेले त्यातले आम्ही होतो. मला आठवते की ज्यावेळी माझी विधान परिषदची नेमणूक ज्यावेळी फॉर्म मला माझ्याऐवजी दुसऱ्याला दिला गेला, मला अशा परिस्थितीत पण देखील पक्षप्रमुखाचा फोन आला की सचिन असं काही नाही, आपण तुमचा पण विचार केलेला असाय, पण तुम्ही काय म्हणलं साहेब मी विचारलंच नाही, काहीच नाही, तुम्ही जे आदेश द्याल ते आहात, पण तुम्ही प्रकृती तुमची पहिले सांभाळा. तुम्ही अशा वेळी आम्हाला फोन करतात तरी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला एक मोठी गोष्ट आहे. सांगण्याचा हेतू एवढंच आहे की त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळी जात असताना ज्यावेळी हात त्यांना उचलता येत नव्हता, ज्यावेळी हे हात उचलता येत नव्हता, काही लोक षडयंत्र करत होते. हे डोळ्यांनी पाहणारे आम्ही सर्व लोक, काही षडयंत्र करत होते की हात कायमस्वरूपीच वरती उचलता कामा नाही. असं होत असताना देखील प्रयत्न काही दुर्दैवाने काही मंडळींनी करत असताना तो हात आज बलवान होत असताना तो हात फक्त राज्यासाठी नाही, आपल्या पक्षासाठी नाही, तर या देशाचा इतिहास रचण्यासाठी जो त्यांनी पुढाकार करण्याचं काम केलेलं आहे, त्याला त्या हाताला साथ देण्याची हिंमत आणि शक्ती देखील त्यांना मिळो आणि त्याला साथ देण्याचं काम तुम्ही मी आपण सर्वजण मिळून करूया, अशी या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझा लांबलेला भाषण थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.